सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. राज्यामध्ये आता जे प्रकरण गाजतंय ते म्हणजे मसाजोगचं प्रकरण. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाल्यानंतर आता या सगळ्या संदर्भात अनेक खुलासे रोज केले जात आहेत. अधिवेशनात सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात SIT स्थापन करून या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि कोणालाही सोडणार नाही असं म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे आमदार सुरेश धस हे सुद्धा रोज नवनवीन खुलासे करतायत आणि वाल्मिकी कराड असेल किंवा इतर जे साथीदार आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा अनेक जे पुरावे आहेत, अनेक जे आरोप आहेत ते रोज केले जात आहेत. या सगळ्यामध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेल्या वाल्मिकी कराड यांचं नाव हे सातत्याने घेतलं जात आहे आणि वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे कसे निकटचे संबंध आहेत, त्यांचे कसे आर्थिक व्यवहार आहे, या सगळ्यावर सामाजिक कार्यकर्त्या आणि RTI ॲक्टिव्हिस्ट अंजली दमानिया यांनी सुद्धा अनेक गोष्टी आहेत त्या समोर आणलेल्या आहेत. एक ट्विटरची मालिकाच त्यांनी केली होती आणि या सगळ्यामध्ये त्यांनी या प्रकरणासंदर्भातले अनेक खुलासे सुद्धा केलेले आहेत. या बीडच्या मसाजोगच्या प्रकरणासंदर्भात आणि बीड मधलं जे क्राईम आहे त्याच्या संदर्भात वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे सगळे जे संबंध आहे त्याच्या संदर्भात बोलण्यासाठी अंजली दमानिया आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भातली माहिती घेणार आहोत. मॅम, तुमचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. आम्ही बघतोय की गेल्या काही दिवसांपासून तुम्ही या सगळ्या प्रकरणावर आवाज उठवत आहात. तुम्ही मसाजोगला भेट सुद्धा देणार आहात. तुम्ही अनेक ट्विट सुद्धा केलेली आहे. तुम्ही जी माहिती काढलेली आहे बीडच्या संदर्भातली, या सगळ्या पर्टिक्युलर प्रकरणाच्या संदर्भातली, नेमकी काय माहिती तुमच्या समोर आलेली आहे आणि कसं या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड यांचं कनेक्शन आहे? कसं आहे राहुल, की मी जेव्हा ही बातमी ऐकली संतोष देशमुखांची आणि त्यानंतर त्यांचे जे पिक्चर्स, जे फोटोग्राफ्स बाहेर आले ते बघून म्हणजे मला इतकं कस्तरी झालं की कोणी इतकं त्यांची ह्या पद्धतीने हत्या करू शकतं हे विचार करून सुद्धा मला त्रास झाला आणि मला असं वाटलं की ही माणसं असू शकत नाही. मग मी त्याचं पूर्ण माहिती घ्यायला सुरुवात केली की कोण आहेत माणसं, काय आहेत, कोणाच्या जवळची आहेत, काय करतात ते तिथे. जेव्हा जसजसं कळत गेलं की ही म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणावर तिथे दहशत निर्माण करतात, खंडणी वसूल करतात, लोकांना इतकी दहशत आहे की कित्येक लोकांकडनं त्यांनी जमिनी घेतल्यात, अगदी अल्पशा मोबदल्यात त्यांना म्हणजे अशी धाक धपाट दाखवून त्यांनी त्यांच्या जमिनी लुबाडल्यात. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा कळायला लागल्या, जसं मी तिथल्या लोकांशी बोलायला लागले, तेव्हा मला असं कुठेतरी वाटलं की आता चांगल्या लोकांनी आपल्याला याच्या विरुद्ध उठलं पाहिजे आणि खरंच तिथे जाऊन आंदोलन करायला पाहिजे. तर मी मागच्या शनिवारी खरं तर तिथे पोहोचणार होते, कारण त्यांचा 13वा होता त्या दिवशी आणि त्यांच्या भावानी जे स्टेटमेंट केलं होतं की बाबा फडणवीसांची SIT वगैरे ठीक आहे, पण आज माझ्या भावाचा 13वा आहे आणि त्या दिवशी तरी वाल्मिकी कराड यांना अटक व्हायला हवी, इतरही जे आरोपी आहेत त्यांना अटक व्हायला हवी. तर कुठेतरी त्याच्या ज्या भावना होत्या, त्यांच्या मुलीच्या ज्या भावना होत्या, त्या बघून मला खरंच कस्तरी झालं आणि मी ठरवलं की नाही, आपण ताबडतोब तिथे पोहोचू. पण अनफॉर्च्युनेटली त्याच दिवशी माझी आई जी 88 वर्षाची आहे तिची तब्येत बिघडल्यामुळे तिला 102 ताप होता आणि तिचा पल्स अचानक भयंकर वाढली आणि BP ड्रॉप झालं, म्हणून मला त्या दिवशी नाही निघता आलं. म्हणून मी आता 28 तारखेला तिथे पोहोचणार आहे, कारण तिथे पदयात्रा देखील आहे आणि मी ठरवलं की तिथे ठिय्या आंदोलन देऊन, जसं आम्ही केंद्रेकरांच्या वेळेस जेव्हा सुनील केंद्रेकर तिकडचे कलेक्टर होते 2012-13 मध्ये, त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती आणि ती बदली थांबवण्यासाठी आम्ही तिथे 5 दिवस राहून पूर्ण बीडच्या लोकांनी जो प्रतिसाद दिला होता त्याच्यामुळे त्यांना परत रिइन्स्टेट करण्यात आलं होतं. तर तेव्हा सुद्धा आम्ही असं एक ठिय्या आंदोलन दिलं होतं. तसं ठिय्या आंदोलन आता 28 तारखेला द्यायचंय, कारण ही परिस्थिती, कारण 2011-12 मध्ये सुद्धा प्रचंड दहशत होती आणि आता ती दहशत वाढत गेलीये. म्हणजे लोक म्हणतात ना आता बीड बिहार सारखं आहे, तेव्हा 2012 मध्ये मला लोकांनी सांगितलं होतं की तुम्ही एकटे रात्री फिरत जाऊ नका, कारण एकदम बिहार सारखं आहे. मला तर असं वाटतं बिहार सुधारलंय. आता लोकांना उदाहरण देताना ही बीड सारखी परिस्थिती करू नका असं म्हणायची पाळी आली. निश्चित. तुम्ही म्हणाला होतात की वाल्मिकी कराडला अटक करायला हवी. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण मसाजोगचं प्रकरण बघतोय, ज्याच्यामध्ये एक खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे, ज्याच्यामध्ये वाल्मिकी कराड यांचं नाव आहे, परंतु जो खुनाचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये अजूनही कुठेही थेट त्यांचं नाव घेतलेलं नाही आहे. अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की जे कोणी या सगळ्या प्रकरणामधले दोषी असतील, आका असतील किंवा जे कोणी मास्टर माइंड असेल त्याला या सगळ्यामध्ये पकडलं जाईल. तुम्हाला कसा संबंध वाटतो या सगळ्या प्रकरणाचा? कारण तुम्ही कराड यांच्या अटकेची मागणी करताय, ते फरार असल्याचं म्हटलं जात आहे, परंतु मसाजोगचं प्रकरण आणि वाल्मिकी कराड यांचा काही संबंध तुम्हाला वाटतोय का?
मसाजोगचं जे प्रकरण आहे त्याच्यात संबंध आहे की नाही मी म्हणू शकत नाही, पण जे फडणवीस म्हणाले त्याच्यावरनं आपल्याला बरचसा काहीतरी इन्फरन्स काढता येण्यासारखं आहे. कारण ते अधिवेशनात काय म्हणाले की आपण मकोका लावूया आणि जे जे त्याच्यात म्हणजे त्याचे जे साथीदार होते किंवा इतर बाहेरूनही ज्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्या असतील अशा सगळ्यांवर आपण ते लावायचे आणि त्या सगळ्यांना अटक होईल. त्यांनी बोलताना असं म्हटलंय की या प्रकरणात आधीच्या खंडणी प्रकरणात त्यांचा थेट संबंध आहे, हे ऑलरेडी पेपरवर आहे कारण त्याची FIR झालेली आहे. पण त्या व्यतिरिक्त ह्याच्यात सुद्धा त्यांचा असेल असं जेव्हा ते म्हणाले याच्याच वरनं आपल्याला कळायला हवं की या प्रकरणात सुद्धा त्यांचाच हात आहे आणि त्यांच्याच सांगण्यात. आणि ते सुरेश धस जरी म्हणत असले की बाबा ते आका आहेत आणि व्हॉट एव्हर, या सगळ्या राजकारण्यांना कसं आहे ना डायलॉग फेकायची खूप सवय झालेली असते. सुरेश धस सुद्धा आष्टीच्या त्यांच्या फार्म हाऊसवर काय काय करतात हे सगळं जगजाहीर आहे. कशी गावगुंड तिथे निवडणुकीसाठी वापरले जातात हे सगळेच्या सगळे राजकारणी एका माळ्याचे मणी. त्यामुळे राजकारणाबद्दल मला नाही बोलायचंय, पण आपल्यासारखी जी शहरात राहणारी माणसं आहेत जी अशी गुंडगिरी जी बघत नाही आणि ज्यांना ही दहशत माहिती नाहीये त्यांना असं वाटतं की हे आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रात आपल्या इथल्या जिल्ह्यात होत आहे हे बघून कस तरी होतं आणि कुठेतरी असं वाटतं की हे बदलायचं झालं तर चांगल्या लोकांना आता रस्त्यावर उतरावं लागेल आणि या राजकारण्यांना जे दहशत पसरवत आहेत धनंजय मुंडेसारखी माणसं की जे वाल्मी कराड काय आणि त्यांचे ते परवाच्या दिवशी मी तुम्हाला माहितीये एक ट्विटरवर हे पण टाकलं होतं की कैलाश फड नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्याचा मुलगा निखिल फड नावाचा आहे. तर निखिल फड तर म्हणजे इतका छोटा. मला तुमच्या सगळ्या त्या ट्विट्स कडे यायचं आहे आणि तुम्ही जे पेपर समोर आणले त्याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला विचारायचं आहे. पण या आधी जसं तुम्ही उल्लेख केला की बीडच्या संदर्भात तुम्हाला अनेक माहिती मिळाली होती, तुम्हाला अनेक अनुभव सुद्धा आले होते. मला समजून घ्यायचं आहे की बीडमध्ये कशा पद्धतीची दहशत आहे, तिथे कशा पद्धतीनं गुंडाराज चालत आहे, तुम्हाला कुठले अनुभव आलेले आहेत का, तुम्हाला कुठले इनपुट्स आलेले आहेत का, तुम्ही जी माहिती मिळवलेली आहे किंवा तुम्हाला कोणी माहिती दिली असेल त्याच्यामध्ये काय काय नेमकं समोर आलेलं आहे, कशा पद्धतीनं तिथे गुंडागिरी चालते. तर जेव्हा मी 2011-12 पासून जेव्हा लढत होते ते आधी मी राजेश टोपेंविरुद्ध, जयदत्त क्षीरसागर, हे सुरेश धस या सगळ्यांविरुद्ध लढले होते. आणि तेव्हा जेव्हा आम्ही ग्राउंड परिस्थिती बघितली की लोकांना धाक दाखवून त्यांच्या जमिनी हडप करणं, नंतर सरकारी जे गायरान असतात त्याच्यावर कब्जा करणं, जेवढ्या सरकारी जमिनी आहेत, मंदिरांच्या आहेत जमिनी, मठांच्या जमिनी आहेत, या सगळ्या या राजकारण्यांनी कशा ढापल्या हे तेव्हापासून मी बघते. जालन्यामध्ये सुद्धा राजेश टोपेंनी त्यांची जी सैनिकी शाळा काढली होती त्याच्यात 8 एकर जमीन त्यांच्या तिथल्या पंचायतीची जी जमीन होती जी खरं तर म्हणजे क्रिमेटोरियम साठी सोडायची होती ती सुद्धा कशी ढापली होती. त्या सगळ्या गोष्टी तेव्हापासून आम्ही बघतोय. मग ते जालना असो, बीड असो, परभणी असो. तर इथे जेव्हा बीडला मी जायचे तिथे जी गंभीर परिस्थिती, कारण तेव्हा दुष्काळ होता आणि तिथे पाण्याची इतकी बिकट परिस्थिती होती, तेव्हा आम्ही मोठमोठ्या टाक्या तिथल्या गावांमध्ये जाऊन इन्स्टॉल केल्या होत्या. कारण तेव्हा आम्ही इंडिया अगेन्स्ट करप्शन मध्ये होतो आणि तिथे मोठ्या अशा आम्ही त्या टाक्या लावून दिल्या. मग तिथे जो चारा घोटाळा होता त्याच्यावर खूप काम केलं होतं. मग हे जे ऊसतोड कामगार असतात त्या गावाच्या गावात जेव्हा ओसाड बघितली आणि आम्ही सहज विचारलं की कुठे गेले, तर म्हणे ऊसतोड कामगार हे सगळे पश्चिम महाराष्ट्रात जातात. आणि जेव्हा कळलं की इथले राष्ट्रवादीचे, कारण तेव्हा सुरेश धस सुद्धा राष्ट्रवादीत होते, ते राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार म्हणतात की आम्ही मराठवाड्याला पाणी मिळवून देणार नाही कारण पश्चिम महाराष्ट्रात जे ऊसतोड कामगार लागतात, जे मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यात जातात, हे त्यांना मिळणार नाही. कारण पाणी आलं तर शेती करतील लोक आणि शेती करता येऊ नये म्हणून इथल्या भागाला पाणी मिळवून द्यायचं नाही. हा जेव्हा राजकारण्यांचा विचार ऐकला ना, अक्षरशः मनात असं वाटतं की या सगळ्यांना लोकांनी खरंच झोडून काढायला हवे. पण लोक त्यांच्या दहशतीत इतकी राहतात कारण सगळे साखर कारखाने त्यांचे, शाळा त्यांच्या, कॉलेज त्यांची, म्हणजे जो माणूस असेल त्याच्यातला घरातला एक माणूस तरी यांच्या दबावाखाली असतो. मग काय लढणार ती. आणि मग शेवटी माणसं म्हणतात की बाबा जाऊ द्या ना. मी जेव्हा अधिकाऱ्यांशी बोलले तर म्हणे यांना ज्या मुली आवडतात किंवा एखादा कपल जात असेल तर त्याच्यातली जर ती स्त्री सुंदर असेल ते उचलून न्यायचे सरळ. हे जेव्हा ऐकलं तेव्हा असं वाटायचं की नाही एवढं नसेल कदाचित, पण फॅक्ट आहे हे नंतर जसं कळत गेलं असं वाटतं की हा लढा आपण जर दिला नाही तर
ही राजकारणी आपापसात राजकारण करतील. हम्म. अमुकांना तमुक पाहिजे आणि तमुक नको, किंवा तो माझ्या विरुद्ध बोलला म्हणून मी आता त्याला धडा शिकवीन म्हणून हे लढतात. पण परिस्थिती बदलण्यासाठी जी लोक लढतात ती खरी असतात, आणि ती लोक रस्त्यावर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लढे उभे राहत नाही. निश्चित. मला तर तुमच्या ट्विट्सकडे यायचं. तुम्ही गेल्या काही दिवसांपासून मसाजोगचं प्रकरण झाल्यानंतर अनेक ट्विट्स करतायत, अनेक कागदपत्र सुद्धा समोर आणतायत. तुम्ही परवा एक ट्विट केलं होतं ज्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलं की धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांची जी एकत्र जमीन आहे त्याच्या संदर्भातले तुम्ही जे कागदपत्र आहेत ते समोर आणलेले आहेत, जे सातबार आहेत ते सुद्धा तुम्ही हे समोर आणलेले आहेत. ही नेमकी माहिती तुम्हाला कशी मिळाली आणि नेमका हा संबंध काय आहे या सगळ्या दोघांमधला? कसे व्यवहार आहेत, कसे आर्थिक व्यवहार आहेत या सगळ्यामध्ये? कसं आहे राहुल, की बीडच्या लोकांना माहिती आहे की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे काय आहे. त्याच्यात एकदा दोनदा मला वाटतं पंकजा मुंडे पण बोलले होते, आणि जुलैमध्ये रोहित पवार देखील बोलले होते की वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडेंचं त्यांच्याशिवाय पान हलत नाही, किंवा त्यांची दहशत किती आहे याच्याबद्दल रोहित पवार बोलले होते. पण त्याच रोहित पवारांबरोबर वाल्मिक कराडचे फोटो निघाले, सुप्रिया सुळेंबरोबर निघाले. हे सगळे छान असे, म्हणजे त्यांना त्यांच्या पक्षात असतात तोपर्यंत सगळे ठीक असतात, त्यांच्या पक्षाच्या समोर गेले की ते लगेच वाईट होतात. म्हणजे आज जे जितेंद्र आव्हाड ओरडतायत त्यांना माहित नाही का की धनंजय मुंडे कसे आहेत? त्यांच्या पक्षातच होते ना ते इतके वर्ष. किंवा वाल्मिक कराड कसे आहेत हे त्यांना माहित नाही का? फडणवीसांना माहित नाही का? त्यांच्याबरोबर फोटो काढताना हा व्यक्ती कसा आहे हे त्यांना माहित नाही का? तर माहिती असेल पण तुम्ही त्यांच्यावर कारवाई का नाही करत? तेव्हा का नाही केली जितेंद्र आव्हाडांना हे विचारावं असं वाटतं. पण आताच्या घटनेला आपण बघतोय ना की लोक आपल्याला प्रश्न विचारतील की इतर जिल्ह्याचे लोक ज्यांना माहित नाही तर त्यांना सांगण्यासाठी आपण जेव्हा म्हणतो की हे अतिशय जवळचे आहेत, तर जवळचे कसे आहेत? तर म्हणून मी त्यांच्या त्या कंपन्या जे नुसतेच कार्यकर्ते नाही आहेत तर त्यांचे आर्थिक व्यवहार देखील एकत्र. म्हणून मी त्या दोन कंपन्या होत्या, जगमित्र शुगर्स आणि व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, या दोन्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज आहेत ज्याच्यात धनंजय मुंडे पण आणि वाल्मिक कराड पण हे डायरेक्टर्स होते. या व्यतिरिक्त म्हणजे ते जेव्हा डायरेक्टर्स होते आणि त्या दोघांनी ती पोस्ट सोडली तरीही त्या कंपन्यांमध्ये राजश्री धनंजय मुंडे आज तगायत डायरेक्टर्स आहेत. म्हणजे यांचं सगळं एकत्र आहे. आता त्याच्यात लोकांनी मग प्रश्न विचारले की आता ते सोडून गेले, मग त्यांचा संबंध आहे कशावरून? म्हणून मी जेव्हा जगमित्र शुगर्सची त्यांचे बाकीचे व्यवहार काय आहेत हे शोधत होते तेव्हा ते पूस नावाच्या गावात जे अंबेजोगाई तालुक्यात आहे ते मी महाबुलेकवरनं शोधलं, आणि त्याच्यात पूस तालुक्याची जेव्हा मला माहिती मिळाली तेव्हा मी धनंजय मुंडे म्हणून सरळ टाईप केलं आपण की तो सातबारा येतो. त्याच्यात 21, 22, 34, 35, 36, 37 एवढे 6 सातबारे मी डाउनलोड केले, आणि त्याच्यात शॉकिंगली धनंजय मुंडेंचं पण नाव आहे आणि वाल्मिक कराडचं देखील त्या सातबाऱ्यांवर नाव आहे. म्हणजे त्यांच्या कंपन्या एकत्र, त्यांच्या जमिनी एकत्र, त्यांचे पक्ष एकत्र, त्यांची दहशत एकत्र, हे सगळं जे राजकारण चाललंय ना, म्हणजे आज जर आपण म्हटलं की आणि यांचे कार्यकर्ते कोण, तर त्यांचे व्हिडिओज, अनेक व्हिडिओज जे बाहेर आलेत तुम्ही बघाल ना ते अतिशय शॉकिंग आहे. त्याच्यात तर कैलाश फड हवेत गोळीबार करताना, त्याचा मुलगा गाडी चालवताना त्याची गन दाखवतोय. म्हणजे तो खरंच शेमडा मुलगा आहे, तो एवढा छोटा आहे पण त्याची तो रुबाब काय दाखवतोय आणि मिरवतोय कसा, याच्यावरनं ते गावागावात जाऊन त्यांचा रुबाब कसा दाखवतात, त्यांची दहशत निर्माण कशी करतात, लोकांना कसे टॉर्चर करतात. कारण गेल्या 2 ते 3 दिवसात मला इतके अफाट फोन आले लोकांकडनं, आणि त्यांचे काही काही विषय आता मी रोज एक बाहेर काढणार आहे. तसं मी आधी त्यांचे कंपनीचे डिटेल्स दिले, मग त्यांच्या जमिनींचे डिटेल्स दिले, मग मला असं वाटलं की हे जेव्हा फडचे त्या पिस्तुलांचं रामायण मी बघितलं तेव्हा मी प्रॉपर त्याची माहिती काढली. त्याची 1222 हे शस्त्र परवाने फक्त बीड मध्ये देण्यात आले. हे जेव्हा माझ्याकडे त्याची पीडीएफ फाईल आली त्यानंतर मी परभणीची बघितली, यवतमाळची बघितली, अमरावतीची बघितली. अमरावतीत एवढ्या मोठ्या ठिकाणी पण 243 आहेत आणि परभणी सारख्या ठिकाणी फक्त 32 आहेत शस्त्र परवाने. मग असं असताना बीड मध्ये अधिकृत परवाने जर 1222 असतील तर अनधिकृत किती असतील? कारण तो जो त्यांचा मुलगा आहे कैलाश फड यांचा निखिल, त्याच्याकडे मला नाही वाटत लायसन्स रिव्हॉल्वर आहे. तर हे जे सगळं आहे त्यांच्याकडे आली कुठनं, ही शस्त्र कुठून आली, त्याचा पैसा कुठून आला, आणि ही दहशत
कोणाच्या वरदास्तामुळे हे करतायत हे प्रश्न पडतात आपल्याला. आणि म्हणून म्हटलं जसं की हे सगळं जर तोडून पाडायचं असेल तर आपल्या सगळ्या माध्यमांना सुद्धा त्याच्यात मदत करून एक एक गोष्ट जनतेपुढे आणायला पाहिजे. तुम्ही फड यांचा उल्लेख केलात आणि ज्याच्या पद्धतीने तुम्ही तो एक ट्विट सुद्धा केले ज्याच्यामध्ये तुम्ही म्हटलंय की आत्ताही उल्लेख केलात की 1200हून अधिक शस्त्र परवाने एकट्या बीडमध्ये देण्यात आलेले आहे. तुम्ही या संदर्भात जे नवीन SP आलेले आहेत बीडचे नवनीत कामत त्यांच्याशी चर्चा केली होती का? त्यांनी काही तुम्हाला माहिती दिली आहे का? आणि ही जी तुम्ही जे ट्विट केलं होतं फड यांच्या संदर्भात अर्थात त्यांच्यावर आता कारवाई झाली, गुन्हा दाखल झालेला आहे, असे काही आणखी माहिती SP नी काही दिलेली आहे का? तुम्ही काही त्यांना माहिती पुरवलेली आहे का? आणि त्या अनुषंगाने काही कारवाई सुरू झाली आहे का आता? मी या कैलाश फडचा व्हिडिओ त्यांना पाठवला, ही पूर्ण लिस्ट त्यांना पाठवली. म्हटलं या लिस्ट मध्ये यांचं नाव नाही, यांच्यावर कारवाई करा. आणि असे जेवढे जेवढे यांचे कार्यकर्ते आहेत वाल्मिक कराडचे ज्यांच्याकडचे कुठच्याही व्हिडिओमध्ये अंडर आर्म्स ऍक्ट त्यांच्यावर गुन्हे ताबडतोब दाखल करा. आणि तसंच त्या कैलाश फडवर गुन्हा दाखल देखील झालाय असं कालच मी संध्याकाळी बातमी ऐकली. तर बरं वाटतं की असे अधिकारी आजही आहेत. अगदी बोटावर मोजण्या एवढे उरले आहेत चांगली लोक आता, पण ती कामं करतात हे बघून बरं वाटलं. आणि खरंच SP नवनीत कामत यांना माझा नमस्कार, कारण त्यांनी पहिली जो गुन्हा आहे तो नोंदवलाय आणि त्याच्या या सगळ्या प्रकरणात ते योग्य ती कारवाई करावी त्यांनी, अशी त्यांना कळकळीचं मला आवाहन देखील करायचं. निश्चित. पण ह्या मसाजोगचं जे प्रकरण आहे त्याच्या संदर्भात जी आधी कारवाई झाली म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी तिथल्या SPंची बदली केली आणि आता कामत हे सगळे तिथे SP म्हणून आलेले आहेत. अर्थात SIT सुद्धा स्थापन झालेली आणि SIT सुद्धा या सगळ्या संदर्भातली चौकशी करणार आहे. परंतु हे जे पर्टिक्युलर प्रकरण आहे ते पोलिसांनी योग्य प्रकारे हाताळलं नाही असं तुम्हाला वाटतंय का? कारण जे धनंजय म्हणून जे भाऊ आहेत, धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत, त्यांनी आरोप केला होता की जेव्हा तक्रार दिली त्यावेळेस अनेक तास ती तक्रार नोंदवून घेतली नाही, त्यांचा शोध घेतला नाही आणि हे सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर त्यांनी सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली. त्यामुळे जर योग्य वेळी पोलिसांनी पाऊल उचललं असतं तर कदाचित त्यांच्या भावाचा जीव सुद्धा वाचला असता. अनेक पुस्तकांमधनं अनेक इंटरव्ह्यूजमधनं आपण सुद्धा बघितलेलं आहे कशा पद्धतीनं पोलीस यंत्रणा ही तिथल्या जे राजकारणी आहेत किंवा तिथले जे आपण म्हणू की हे गुंड आहेत त्यांच्या सोबत चालते किंवा त्यांना मदत करत असते. तुम्हाला या संदर्भातला काही अनुभव आलेला आहे का? आणि या सगळ्या पर्टिक्युलर प्रकरणाबद्दल पोलिसांचा कुठे हलगर्जीपणा झालाय का असं तुम्हाला वाटतंय का? नाही, कसं आहे की आपण एक व्हिडिओ कदाचित बघितला असेल ज्याच्यात राजेश पाटील नावाचे एक PSI होते आणि ते सुदर्शन घुले हे दोघं जेव्हा हॉटेलमध्ये एकत्र खात होते आणि तेव्हा तिथे त्यांचा जो एक भाऊ आला होता, चुलत भाऊ मला वाटतं संतोष देशमुखांचा, आणि ते जे सगळं प्रकरण आपण बघतो की हे पोलीस आज जर अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांबरोबर हॉटेल्समध्ये बसून गप्पा मारत असतील, खात असतील, पार्ट्या करत असतील, तर आज आपण पोलीस कशाला आहेत हा पहिला प्रश्न पडतो. आणि मला सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला देखील हेच सांगायचंय की आज एखादा साधा माणूस पोलीस स्टेशनमध्ये जायला घाबरतो. आणि तो का घाबरतो? कारण मी जर तिकडे गेलो एक गुन्हा दाखल करायला तर समोरचा तो मलाच अडकवेल की काय, ही भीती असते. आणि अशी कित्येक उदाहरणं माझ्याकडे रोज येतात. म्हणजे आमच्या तिथे जवळ राहणारा एक माणूस आहे, त्याचंही तसंच झालं. तो गेला FIR करायला तर त्या पोलिसांनी त्याच्याकडनं पैसे मागितले की समोरचा व्यक्ती पण तुझ्या विरुद्ध FIR करणार आहे, तसं करायचं नसेल तर तुम्हाला आधी पैसे दे, 30,000 रुपये. हे जेव्हा ऐकते ना असं डोकं फिरतं की पोलिसांना सुद्धा, पण कसं ती पूर्ण सिस्टम सडलेली आहे. कारण हा खालचा पोलीस अधिकारी असतो, त्याला त्याच्या वरच्या पोलीस अधिकाऱ्यांना द्यायचं असतं, त्यांना DCPंना, मग त्याच्या ऍडिशनल CPंना करत करत CP पर्यंत पैसे पोहोचवायचे असतात. मग ते CP जसं अनिल देशमुखांच्या वेळेस झालं होतं, त्यांच्या 100 कोटी ते रोज जमवायचे बार्स मधनं आणि अशात मधनं. तर ह्या सगळ्या, कारण त्यांना बदल्याला पैसे द्यायला लागतात, रोजचे हफ्ते जमा करायला लागतात. पण आज या सगळ्या सिस्टमचा जर आपण अभ्यास केला किंवा विचार केला तर असं वाटतं की हे सगळं बदलायची खरंच आता गरज आहे. पोलिसांना सुद्धा शुद्धीवर येण्याची गरज आहे की आपण चांगल्या लोकांना का त्रास देतो, गुंड लोकांना का सोडतो, त्यांना या ना त्या मार्गाने बाहेर यायचे मार्ग का मोकळे करून देतो. कारण आज सुद्धा वाल्मिक कराड अटक होईल तर अगदी, किंवा तो स्वतःहून येऊन येत्या काही 2 दिवसात आत्मसमर्पण देखील करेल, पण तो आत राहणार आहे का, त्याला त्याची शिक्षा मिळणार आहे का? आपण प्रत्येक स्कॅम मध्ये सुद्धा बघतो की त्याच्यात इतकी लूपहोल्स ठेवली जातात की कोर्टात ते होल्ड करू शकत नाही आणि सगळे पुन्हा मोकाट सुटतात. यामुळे आता सगळ्यावरचा विश्वास लोकांचा हळूहळू उडत चाललाय. आणि कुठेतरी असं वाटतं की
म्हणजे काही काही लोक हताश होऊन बसतात की जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय, आपण भलं आणि आपलं घर भलं. पण तसं न करता हे चित्र बदलण्यासाठी आपण सगळ्यांनी खरं तर प्रयत्न करायला हवा. एक प्रश्न असा आहे की तो म्हणजे सुरेश धसतील जे भाजपचे आमदार आहेत, आष्टीचे आमदार आहेत, ते अनेकदा या सगळ्या प्रकरणांवर बोलतात. कालसुद्धा त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मी कुठल्याही आकाला घाबरत नाही किंवा या संदर्भात कसे यांनी अनेक जमिनी बळकवल्यात हे सुद्धा सांगायचा प्रयत्न केला. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भातले प्रश्न या अधिवेशनात उपस्थित केले होते. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? कोण नेमका आका आहे? बीडमध्ये जी दहशत वाढती आहे किंवा ज्या पद्धतीचं तिथे गुंडागर्दी चालते, याच्या मागे नेमकं कोण आहे? याला कोणाचं राजकीय वरदहस्त आहे असं तुम्हाला वाटतं? राजकीय वर्चस्व नक्कीच धनंजय मुंडेंचं आहे, नक्कीच. आणि त्याच्यानंतर हे सगळे जे वाल्मी कराड सारखे असंख्य लोक आहेत आणि वाल्मी कराडच्या हाताखाली तर प्रचंड सेना आहे जी ही दहशत पसरवते. अगदी सगळ्यांची मी नावं घेऊन सांगू शकते तुम्हाला. तर हे जे लोक आहेत हे तिथे खंडणी मागणं, लोकांमध्ये दहशत निर्माण करणं, जमिनी हडपणं, हे सगळं नेहमी होताना आपल्याला दिसतंय. तर मला खरंच वाटतंय की ही जी अशा ज्या टोळ्या निर्माण झाल्यात ना, ते मोडून काढण्यासाठी आता आपण परत परत मी तेच म्हणते की काहीतरी करायला हवं, पण बघत नाही आता. तुम्ही एक ट्विट केलं होतं आणि ज्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं होतं की SIT मार्फत ही खरंच निष्पक्ष चौकशी होईल का? तुम्ही 2 फोटो पण ट्विट केले, ज्याच्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुद्धा वाल्मिक कराडचा फोटो आहे, धनंजय मुंडे यांच्यासोबत सुद्धा वाल्मिकी कराड यांचा फोटो आहे. जी SIT स्थापन झालेली आहे, तुम्हाला खरंच वाटतं की याच्यामधनं निष्पक्ष चौकशी होऊ शकेल आणि जे सत्य आहे, जे संतोष देशमुख यांचा खून झाला त्याच्या संदर्भातले जे मुख्य आरोपी आहेत किंवा जे आका असं संबोधलं जात आहे, याच्यापर्यंत खरंच पोलीस पोहोचू शकतील, देवेंद्र फडणवीस पोहोचू शकतील असं वाटतंय? नाही, कसं आहे राहुल, तुला तरी वाटतं का की या SIT काही निष्पन्न होईल? कारण सामान्य माणसांना तर बिलकुल वाटत नाही. कारण हे वाल्मिक कराड सारखी माणसं जे त्यांचे फोटो आहेत, अगदी फडणवीसांबरोबर आहेत, धनंजय मुंडेंबरोबर तर सर्रास आहेत, मिठ्या वार्तानाचे आहेत, व्हिडिओ देखील आहेत, सुप्रिया सुळेंबरोबर आहेत, रोहित पवारांबरोबर आहेत, सगळ्यांबरोबर आहेत. आता तुम्ही जी 2 नावं मगाशच्या प्रश्नामध्ये घेतली होती की जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस, हे जितेंद्र आव्हाड आज पण राष्ट्रवादीत आहेत, सुरेश धस आधी राष्ट्रवादीत होते. या दोघांना धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराड काय करतात हे माहित नव्हतं का? हे सगळे एका माळेचे मणी आहेत आणि फक्त धनंजय मुंडे त्यांच्या एका सभेत जाऊन जितेंद्र आव्हाडांविरुद्ध बोलले म्हणून आता जितेंद्र आव्हाड पेटून उठले. त्यांना काही संतोष देशमुखांच्या याच्याबद्दल दुःख बिख्ख अजिबात नाहीये. त्यांना धनंजय मुंडेला धडा शिकवायचा म्हणून ते लढत आहेत. त्यांना कुठल्याही माणसाबद्दलची आपुलकी नाहीये. तर हे सगळं जे आहे, मग ते लोकांच्या मनात चित्र काय दाखवायचं? मग मराठा आंदोलन, मग ते वंजारी समाजाने मराठ्यांवर केलेलं अमुक, हे का भुसा लोक पण आपल्या डोक्यात कसा भरून घेतात मला कळत नाही. कोण आहेत हे व्यक्ती? हे खरंच वंजारी आहेत का? हे खरंच मराठा आहेत का? हे कोण आहेत? हे फक्त अमुक जी माणसं आहेत जे पैशाच्या हव्यासापोटी एकमेकांचे खून करतात. त्यांना काही फरक पडत नाही की समोरचा म्हणजे काही त्या कराडांना फरक पडत नसेल की समोरचा वंजारी आहे का, कुणबी आहे का, तेली आहे का, ब्राह्मण आहे, त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना दिसतो तो फक्त पैसा आणि दहशत. आणि त्यांनी संतोष देशमुखांना मराठा म्हणून नाही मारलं, तो त्याच्यातला एक भाग, त्याची जात नंतर येते. पण त्यांनी जी प्रतीक घुलेच्या कानाखाली काढली होती आणि त्याचं स्टेटस त्यांनी त्यांच्या सेलफोनवर ठेवलं होतं त्या व्हिडिओचा, तर त्या रागापोटी त्यांनी त्यांचा खून केला. तर हे जे समाज हे सगळं आहे ना, ते लोकांनी आता ते डोक्यात काढून टाकावं आणि फक्त लढावं कशासाठी? त्या दहशती विरुद्ध, त्या त्यांच्या मानसिक विकृती विरुद्ध. आणि हे सगळं थांबवण्यासाठी चांगल्या माणसांना राजकारणात येण्याची गरज आहे, चांगलं राजकारण घडवायची गरज आहे, देश घडवायची गरज आहे. पण तसं होतं नाही दिसत, कारण यांची इतकी दहशत आहे की कुठला चांगला माणूस घराच्या बाहेरच पडू शकतो. खरं तर देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत आणि ते गृहमंत्री सुद्धा आहेत आणि काल सुद्धा त्यांनी स्टेटमेंट असं देताना म्हटलेलं आहे की बीडमध्ये कोणाची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही आणि या सगळ्या प्रकरणाच्या शेवटपर्यंत जाऊ. तुम्ही फडणवीसांशी काही संपर्क केलेला आहे का? तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत किंवा तुमच्याकडे जी माहिती आलेली आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे का? आणि त्यांनी काही तुम्हाला या संदर्भात रिप्लाय केलाय का? 3 वेळा मी एरवी फडणवीसांना जे माझे विषय असतात कधीही त्यांना मेसेज पाठवला की त्यांचं उत्तर नेहमी येतं. गेले 3 दिवस
मी त्यांना मेसेज पाठवते, त्यांचं एक चकार शब्दाने उत्तर नाही, एक चकार शब्दाने. शेवटी काल रात्री मी त्यांना दिस इज रिअली सॅड असा मेसेज मी पाठवला, तरी त्यांचं त्याच्यावर उत्तर नाही. ते का आलं नाही माहित नाही, पण ते फोटोंवरनं तर नक्कीच दिसतं. आणि सगळ्यांकडनं जेव्हा कळतं की धनंजय मुंडे आणि फडणवीसांचं चांगल्यापैकी आता सख्य आहे, हे ऐकल्यावर वाईट वाटतं की यातनं खरंच काही निघेल का. जसं तुम्ही मगाशी म्हणालात SITतनं काही निष्पन्न होईल की नाही. राहुल, मला एक सांग, आतापर्यंत जेवढ्या SIT झाल्या, मग ती महाराष्ट्र सदन घोटाळ्यातली असो, सिंचन घोटाळ्यातली SIT असो, बदलापूर प्रकरण असो, हे प्रकरण असो, कधीतरी काही साध्य झालंय का? कधीतरी कुठला ज्यांनी जे जे केलंय, जे चूक केलंय, स्कॅम्स केलंय, कोणाला शिक्षा झाली आहे, कोण जेलमध्ये गेलंय, एक तरी व्यक्ती दाखव महाराष्ट्रात. कोणीही नाही. कारण हे सगळं आणि सगळं फक्त राजकारण आहे, हवं तसं वापरायचं. हे तर सोडाच, ऍक्टिव्हिस्ट, आता माझ्यासारखी लोक जर अजित पवारांविरुद्ध लढत असतील, भुजबळांविरुद्ध लढत असतील, तर त्यांचा सुद्धा, त्यांच्या लढ्याचा सुद्धा वापर होतो. आणि कुठेतरी मग इतर लोक जे टाइमपास लोक असतात ना, मग ते म्हणतात हो या फडणवीसांसाठी काम करतात, नाही मग त्या सुप्रिया सुळेंच्या जवळच्या आहेत. अरे खड्ड्यात जाऊ देत सगळे, आम्ही लढतो, आम्हाला वाटतं, कळकळ आहे, देश कुठेतरी चांगल्या मार्गावर जावा म्हणून आम्ही कळकळीने लढतो. आणि खड्ड्यात जाऊ दे ती सगळी माणसं, आम्हाला काही घेणं देणं नाहीये त्यांच्याशी. जसं मी क्लिअरली बोलते की सुप्रिया सुळेंचा कधीही जन्मात माझा परिचय नव्हता. फक्त त्या फर्नांडिस कुटुंबाच्या वेळेस जेव्हा त्यांनी समीर भुजबळला बोलवून त्याला त्यांच्या पक्षात असताना ठणकावलं, तेवढ्या पुरता त्यांचा आदर. मी बोलताना अतिशय स्पष्ट बोलते. जेव्हा मी सिंचन घोटाळ्याचे पेपर फडणवीसांना दिले आणि त्यांनी ते प्रत्येक विषय लावून धरला होता, आणि त्याबद्दल त्यांचा तेव्हा मी नेहमी ओपनली म्हणायचे की दोन व्यक्तींचा आदर आहे, एक पृथ्वीराज चव्हाण आणि एक देवेंद्र फडणवीस. पण देवेंद्र फडणवीसांनी त्याच सगळ्या सिंचन घोटाळ्याच्या त्याच आरोपींना जेव्हा ते घेऊन उपमुख्यमंत्री त्यांनी बनवलं, दुःख झालं. आणि असं तेव्हा वाटलं यांना म्हणावं असं की तुम्ही काय करताय. म्हणजे आज आम्ही वेड्यासारखे जे लढलो ते कशासाठी लढलो. निश्चित. अगदी शेवटचे दोन प्रश्न, ते म्हणजे तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख केला आणि सगळ्या ह्या प्रकरणाबद्दल तुम्ही त्यांना कळवलेलं आहे, त्यांच्याकडनं काही रिप्लाय आलेला नाही आहे. आता जो वाद निर्माण झालेला तो म्हणजे बीडच्या पालकमंत्री पदावरनं, कारण सातत्याने विरोधकांकडनं मागणी केली जाते. सुरेश धसमन म्हणतात की धनंजय मुंडेंना आता पालकमंत्रीपद तिथलं दिलं जाऊ नये. अर्थात मसाजोगचे जे गावकरी आहेत ते सुद्धा म्हणतात की मुंडेंना तुम्ही मंत्रिमंडळातनं काढा, त्याशिवाय ही काही जी चौकशी आहे ती निपक्षपणे होणार नाही, त्याच्यावर जो दबाव आहे तो कायम राहील. तुम्हाला काय वाटतं की खरंच बीडचं पालकमंत्रीपद हे पुन्हा एकदा मुंडेंकडे जाऊ शकतं का? आणि देवेंद्र फडणवीस खरंच या पद्धतीनं त्यांना ते देतील का? कारण ते काल म्हटलेले आहेत की आम्ही या संदर्भात तिन्ही जे नेते आहेत ते बसून निर्णय घेऊ. पण तुम्हाला काय वाटतं की या सगळ्यामध्ये काय निर्णय होऊ शकतो, आणि जर ते पालकमंत्रीपद पुन्हा मुंडेंकडे गेलं तर काय सगळा बदल होऊ शकतो? निर्णय तुम्ही घ्यायचा नाहीये फडणवीस, आणि तुम्ही 3 नेते मिळून घेणार नाही. निर्णय जनता घेणार. तुम्ही जनतेचे सेवक आहात हे तुम्ही विसरला आहात बहुतेक. तर तुम्हाला निर्णय ही जनता देईल की त्यांना पालकमंत्री म्हणून हे चालतील की नाही. आणि मी तर जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा मिळणार नाही तोपर्यंत लढा देणार आहे. आणि इतकी प्रकरण मी तिथल्या गेल्या 2 दिवसात इतके प्रचंड प्रमाणावर फोन आलेत, आणि जिथे जिथे लोकांच्या जमिनी लुबाडल्या गेल्यात. राहुल, तू बिलीव्ह नाही करणार, मी प्रत्येक मला झेपेल तेवढे सगळे फोन उचलतेय. का तर जेवढ्या लोकांना आपल्याला या मार्गाने मदत करता येईल, त्यांना न्याय मिळवून देता येईल, तेवढ्या सगळ्या लोकांसाठी आपण न्याय मिळवून द्यायचा आहे, म्हणून मी लढतेय. तर फडणवीसांना जर हा भ्रम असेल की ते ठरवतील, तर तुम्ही ठरवणार नाहीत. ही जनता ठरवेल त्यांना कोण पालकमंत्री हवा आणि कोण पालकमंत्री नको, हे तुम्ही ठरवणारे बिलकुल नाही. निश्चित. अगदी शेवटचा प्रश्न, तुम्ही 28 तारखेला पदयात्रा काढणार आहात आणि तिथे जाऊन तुम्ही मसाजोगला सुद्धा भेट देणार आहात. नेमकं काय स्वरूप असणार आहे या संदर्भात, आणि विरोधकांकडनं तुम्हाला काही संपर्क केला आहे का? त्यातले काही नेते तुमच्यासमोर असणार आहात का, की तुम्ही आणि सामाजिक कार्यकर्ते तिथे जाऊन सगळी भेट देणार आहात? मी कुठल्याही राजकारण्यांबरोबर कुठल्याही प्रकारचं काहीही आंदोलन करणार नाही. मी एक सामान्य व्यक्ती म्हणून मला देशाबद्दलची कळकळ आहे. हा समाज बदलला पाहिजे. हा आपला पूर्ण ही जी व्यवस्था आता सडलेली आहे ती बदलण्यासाठी मी एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. संतोष देशमुखला न्याय मिळवून देण्यासाठी, त्याच्या मुलीच्या डोळ्यातले ते अश्रू ती रडताना जेव्हा बघितली, आणि त्यांच्या भावाची जी कळकळ होती त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी,
आणि एक चांगला जीव अतिशय वाईट पद्धतीने गेला, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणार आहे. या राजकारण्यांची मला घेणं देणं नाही, ना आता जे सत्ताधारी आहेत त्यांच्याशी, ना विरोधकांशी, कोणाशीही घेणं देणं नाही. आणि जो लढा आहे तो मी तिथलं तिथली जी लोक आहेत, आमचे पूर्वीचे सगळे सहकारी आहेत, त्यांच्याबरोबर जाऊन देणार आहे. निश्चितच खूप खूप धन्यवाद अंजलीजी, तुम्ही आमच्याशी बोललात आणि सविस्तर बीडमध्ये कशा पद्धतीनं राजकारण सुरू आहे, गुंडागर्दी सुरू आहे, तिथे नेमकं वास्तव काय आहे, बीडचं जळजळीत वास्तव हे सगळं प्रेक्षकांसमोर ठेवलं, आमच्या सगळ्यासमोर ठेवलं. आणि तुम्ही अर्थातच या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी खुलासे करत आहात, तुम्ही तिथे जाऊन भेटसुद्धा देणार आहात आणि अर्थातच या सगळ्या संदर्भातले जे नवीन खुलासे होतील ते सुद्धा करणार आहात. आम्ही पुन्हा तुमच्याकडे येऊ आणि या सगळ्या संदर्भातली, या प्रकरणातली आणखी सुद्धा माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेत राहू. तर आपल्यासोबत होत्या अंजली दमाने आणि यांनी या सगळ्या संदर्भातली माहिती दिलेली आहे, कशा पद्धतीनं बीडमध्ये गुंडाराज चालतं आणि या सगळ्या पर्टिक्युलर प्रकरणामध्ये आता ते स्वतः मसाजोगला जाणार आहेत आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सुद्धा भेट घेणार आहेत, तिथे त्या पदयात्रा सुद्धा काढणार आहेत. त्यामुळे अर्थात आता या सगळ्या प्रकरणात SIT स्थापन झालेली आहे, त्या SIT मधनं खरंच काही समोर येतं आहे का, हे प्रकरण तडीच जात आहे का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, या मुलाखतीबद्दल काय वाटतं, हे जे नवीन खुलासे आहे त्याच्या संदर्भात काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही मुंबई तकला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. इथेच थांबतो. धन्यवाद.